पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। याच पंढरपूरच्या वारीची गेल्या 300 वर्षांपासून मराठी शाळेमधील सरदार असणारे शिंदे आणि होळकर यांनी बांधलेले वाडे साक्ष देत आहेत। मराठा सरदारांनी वारकरी भक्तांसाठी पंढरपुरात वाडे बांधले। हेच वाडे आजही वारकरी भक्तांच्या सेवेसाठी आपल्या पुरातन सौंदर्यासह अबाधित आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, मात्र याच वारीचे खरेखुरे साक्षीदार आहेत ते पंढरपूरचे वाडे। मराठेशाहीतील सरदार असणाऱ्या होळकर आणि शिंदे सरकारांनी पंढरपुरात वाडे बांधले आणि या वाड्यांमध्ये वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था केली। आता आपण आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वाड्यामध्ये। साधारणपणे 275 वर्षापूर्वी बांधलेला हा अतिशय चिरेबंदी असा दगडी आणि सागवानी लाकडापासून तयार केलेला वाडा आजही पंढरपूरच्या इतिहासाची साक्ष देतोय। वारीचा साक्षीदार म्हणून खरं तर या वाड्यांकडे पाहावं लागेल आणि हेच वाड्यांमध्ये आजही पिढ्यानपिढ्या वारकरी हे खरं तर वास्तव्याला येत आहेत। जवळपास 5-5 पिढ्यांपासून येणारे वारकरी या वाड्यामध्ये। या वाड्याचे व्यवस्थापक असणारे आपल्या सोबत आहेत चंदू काका। काय या वाड्याचं वैशिष्ट्य, कधी बांधला गेला आणि कुणी बांधलाय? आता ह्याला 200 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी 275 वर्ष झाली याला की वारकऱ्यासाठी ह्यांनी सोय केलेली आहे। ही किंवा वारकरी आले पंढरपूरला म्हणजे त्यांची सोय व्हावं म्हणून बांधलेला आहे वाडा आहे। दगडी आहे, सागवानी आहे आणि ह्याच्यावर बांधकाम बघण्यासाठी हत्ती फिरवलेला आहे म्हणून ह्या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे आणि महाद्वार घाटावर आहे। पुन्हा मेन हे मराठेशाहीतील सरदारांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी बांधलेले वाडे। आज मोठमोठे लॉजेस आहेत, धर्मशाळा आहेत, भक्तनिवास आहेत, पण ज्या काळात अशी कुठलीही व्यवस्था नव्हती त्या काळी मराठेशाहीतील होळकर सरदारांनी, अहिल्याबाई होळकरांनी पंढरपुरात हे वाडे बांधले आणि तेच वाडे आजही या वारीची साक्षी देत आहेत आणि वारकऱ्यांची सेवा करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।